नमस्कार, मी अस्मिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गव्हाचे पिठाचे लाडू. त्यासाठी मी येथे 2 चम्मच तूप घातले. त्यानंतर त्यामध्ये मी 4 चम्मच रवा घातला. हा रवा थोडा भाजून झाला की त्यामध्ये आपल्याला गव्हाचे पीठ घालायचे आहे. हे बघा, 1 वाटी, अजून 1 वाटी घेतला. 2 वाटी गव्हाचे पीठ मी येथे घातले आहे. हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे. मी येथे अर्धी वाटी तूप वापरणार आहे, पण ते एकदम वापरायचे नाही. आपल्याला 2-2 चमचे घालून आपण हे असे छान खमंग भाजून घेणार आहोत. छान लाल होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. हे लाडू आपण नागपंचमीच्या सणाला बनवतो. खूप छान होतात. माझी आई पण घरी बनवते. आता आपल्याला इथे हे आपले पीठ तयार झाले आहे. याच्यामध्ये आपल्याला थोडे 2 चमचे दूध घालून छान असे परतवून घ्यायचे आहे. हे असे परतवून घ्यायचे आहे. पाहू शकता तुम्ही. हे लाल होईपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचे आहे. हे असे छान परतवून घेतले. आता हे आपले तयार आहे. आता आपण वेलची पावडर, मी इथे वेलची पावडर करून घेतली आहे. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालायचा आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर अजून अर्धी वाटी गूळ तुम्ही वापरू शकता. हे आपले जे पीठ भाजलं होतं ते आपण याच्यामध्ये घातलं आहे. हे बघा, पाहू शकता. आता हे मिक्सरला एकदा फिरवून थोडं ओलसर मी याच्यामध्ये शेंगदाणे घातले आहेत. हे बघा, आता आपला पीठ तयार आहे. असा आपण लाडू बनवायचा. हे बघा, किती मस्त आपला लाडू बनवून तयार झाला आहे. हे बघा, किती सुंदर दिसतोय. मस्त लाडू तयार झाला आपला. हे बघा, आपले लाडू तयार आहेत. याच्यामध्ये 2 वाटी पिठामध्ये 10-15 लाडू आरामात बनतात. चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.